परशुराम आर्थिक विकास महामंडळाची सध्या काय हे आहे, स्थिती फार आहे? छान चालू आहे, परंतु या आपल्या पाठीमागे इथे तेलवाडची थोडं मागे आदर्श आचारसंहिता लागू आहे. सगळ्या गोष्टी 15-16 तारखेला आचारसंहिता संपल्यानंतर बाकी सगळ्या गोष्टी निवांतपणे सांगता येतील. पण एकंदरीतच महामंडळाचं काम हे उत्तम आणि झपाट्याने चालू आहे. आर्थिक निधी मिळाला नाही अशी हे होत आहे, 1 वर्ष होऊ नये. एक लक्षात घ्या तुम्ही की आज आपण पाहिलं असेल की ज्या समाजामध्ये मोठ्या प्रमाणात नैराश्य आलेलं होतं त्या समाजात पूर्णपणे उत्साहाचं वातावरण आहे. लोकांना माहिती आहे आता आपल्यासाठी कोणतरी विचार करत आहे, आपल्यासाठी काहीतरी घडतं आहे आणि आपल्या पाठीशी एक ताकद उभी आहे. हीच आपल्या ब्राह्मण समाजासाठी खूप मोठी गोष्ट आहे. शेवटी आपण सगळं आजपर्यंत आपल्या हिमतीवर मिळवत आलेलो आहे, ह्याच्या पुढे सुद्धा मिळवत राहू. परंतु आता आपल्याला एक भक्कम साथ आणि पाठिंबा आहे. एवढं फक्त आपल्या पाठीशी मार्गदर्शन असणं खूप महत्त्वाचं आहे आणि ते आता आहे. परशुराम भवन जे आहे ते कुठं होतं आता पहिलं? आता सगळं पेपरवर्क सुरू आहे, त्याच्याबाबतचा आम्ही प्रयत्न मागच्या काळापासून करतोय. लवकरच होईल आणि आम्ही अधिकृतपणे थोडं मागे सगळे. पण मला या निमित्तानं सांगायचं आहे, अनेक सामाजिक संस्था आणि ब्राह्मण संघटना ह्याच्यासाठी प्रयत्न करत आहेत. जसं मी म्हटलं की राजस्थानमध्ये विप्रो फाउंडेशनने त्या ठिकाणी त्यांच्या बेसवर खूप मोठा भव्य असं परशुराम भवन बनवला. नाशिकला सुद्धा 96 वर्षाची पूर्वीची संघटना त्यांनी परशुराम भवन उभारलेलं आहे. पण आता संपूर्ण महाराष्ट्रात वेगवेगळ्या संघटना त्यांच्या परीने प्रयत्न करत आहेत आणि परशुराम आर्थिक विकास महामंडळ पण त्या दृष्टीने सकारात्मक. परशुराम भवनचा उद्देश परशुराम भवनचा उद्देश आज आपल्याला माहिती आहे की समाजात अनेक विद्यार्थी आहेत जे UPSC MPSCच्या परीक्षा अपेअर करत आहेत, त्यांच्यासाठी अभ्यास केंद्र उपलब्ध असावं, समाजातनं चांगले अधिकारी त्या ठिकाणी घडावेत. त्याच्यानंतर जी आपली संस्कृती आणि संस्कार आहेत तर ते मग ह्याचा छोटे मोठे लग्नविधी असेल, त्या ठिकाणी मुंजीचा विधी असेल, त्याच्यासाठी काही गरीब त्या ठिकाणी ब्राह्मणांना जागा उपलब्ध नसते, त्यांना एक हॉल एकत्रित करण्यासाठी हॉल उपलब्ध असावा. महिलांच्या वेगवेगळ्या ज्या योजना आहेत त्याचं ट्रेनिंग, त्याचा लाभ त्यांना मिळावा, असं महिलांसाठी एक वेगळं कक्ष असावं. अशा वेगवेगळ्या गोष्टी ज्याच्यानी सामाजिक उन्नती ही समाजाची होईल, याच्यासाठी सगळे प्रयत्न परशुराम भवनच्या माध्यमातून केले जातात.